हॅलो फ्रेंड्स, आपल्या स्वयंपाक घरातील मसाल्याच्या पदार्थामधील एक महत्त्वाचा पदार्थ ज्यामुळे आपली फोडणी अपूर्णच आहे तर तो म्हणजे कढीपत्ता। तर कढीपत्ता औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये खूप जास्त आहेत, परंतु ते आपल्याला माहित नसल्यामुळे फक्त फोडणीपुरता त्याचा वापर केला जातो आणि जेवताना तो कढीपत्ता अलगद बाजूला केला जातो। त्यामुळे त्याच्या औषधी गुणधर्मांचा फायदा आपल्याला पाहिजे तसा होत नाही। तर कढीपत्ता हा अनेक गुणांनी युक्त आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात, प्रोटीन्स असतात, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट असे भरपूर प्रमाणात असतात। फायबर्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे पोट तुमचं भरलेलं राहतं, पचनक्रिया सुधारते आणि सारखं खायचे क्रेव्हिंग्स तुम्हाला होत नाही। आणि त्याचबरोबर त्यात कार्बाझोल नावाचं अल्कलाइन कंपाऊंड असतं जे की तुमची कॅलरीज बर्न करण्यासाठी मदत करतं आणि त्याचबरोबर एक्स्ट्राची चरबी तुमच्या पोटावर साठू देत नाही। आयुर्वेदाने देखील कढीपत्त्याचे अनेक गुणधर्म वर्णन केलेले आहे। तो दीपन पाचन सांगितलेला आहे, म्हणजे पचनक्रिया सुधारणारा सांगितलेला आहे। डिटॉक्सिफिकेशनसाठी महत्त्वाचा यकृतोत्तेजक म्हणजे लिव्हरसाठी देखील तो चांगला सांगितलेला आहे। आता वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा, तर सकाळी उठल्यानंतर 5-6 कढीपत्त्याचे पाने स्वच्छ धुवून तुम्हाला चावून चावून खायचे आहेत आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे। दुसऱ्या प्रकारे म्हणजे 5-6 कढीपत्त्याचे पाने तुम्हाला उकळत ठेवायचे आहेत अर्धा ग्लास होईपर्यंत आणि मग त्यात लिंबू रस टाकून ते घ्यायचं आहे। हे तुम्ही करू शकता किंवा चूर्ण करून ठेवून अर्धा चमचा चूर्ण 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला घ्यायचं आहे।